हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं 3.2मध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 भाग आहेत ते पाहिलेले होते. आपल्याला त्याच्यामधला जो एक भाग आहे तो आपण पाहिलेला आहे गेल्या व्हिडिओमध्ये. सेकंड भाग जो आहे म्हणजे थेरम ऑफ टचिंग सर्कल्स हे पाहणार आहोत. काय आहे तर हा थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. If two circles touch each other, their point of contact lies on the line joining their centers. काय सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला की ज्या वेळेला 2 सर्कल्स एकमेकांना टच करत असतील, मग ते इंटरनली असोत किंवा एक्सटर्नली असो टच करत असेल, तर त्यांच्यामध्ये जी काही पॉईंट येतो, टचिंग पॉईंट जो येतो, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो येतो, तो त्यांच्या रेडियसला जोडणाऱ्या लाईनच्या मध्येच येतो. म्हणजे ती एक प्रकारची कोलिनियर पॉईंट्स तयार झालेले असतात. गिवनमध्ये दिलेलं आहे सी इज द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द 2 सर्कल्स विथ सेंटर्स ए अँड बी. काय दिलेलं आहे, पॉईंटचं नाव दिलेलं आहे. सी कॉन्टॅक्ट पॉईंट आहे आणि एकाचं सेंटर ए आहे, एकाचं सेंटर बी आहे. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, पॉईंट सी लाईज ऑन द लाईन ए बी. मग ए बी जेव्हा आपण जॉईन करणार आहोत तर त्याच्यामध्येच कुठेतरी आपला सी हा पॉईंट येणार आहे, हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचे आहे. लेट लाईन एल बी द कॉमन टँजंट पासिंग थ्रू सी of the 2 touching circles. Line L perpendicular segment AC. Line L perpendicular segment BC. Therefore, segment AC perpendicular line L and segment BC perpendicular line L. Through C, only one line perpendicular to line L can be drawn. Therefore, points C, A, B are collinear. आता ह्याच्यामध्ये जास्त काही लिहिण्यासारखं नाही आहे असं नाही आहे, ह्याच्यामध्ये सगळंच लिहिण्यासारखं आहे. तुम्हाला हवं तर एक एक लाईनवरती लिहा, तुम्हाला हवं तर ॲज अ पॅरेग्राफ पॉईंट्समध्ये लिहा. जसं याच्याही अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, क्वेश्चन आहे तुमचा तर आन्सर्स लिहिताना आन्सर सर्कल लिहा. जर का तुम्हाला फाइंड करायला सांगितलेलं आहे, जर का तुम्हाला फक्त क्वेश्चन विचारला आहे फाइंड आउट, मग तुम्ही जॉमेट्रिकल शेप्स वापरून, जॉमेट्रिकल साईन्स वापरून त्याचा आन्सर्स लिहू शकता. म्हणजे कमी जागेमध्ये कमी वेळेमध्ये तुमचं लिहून होतं. पण जर क्वेश्चन विचारलेला असेल तर त्यावेळेला आपल्याला वाक्याच्या फॉर्ममध्ये, सेंटेन्स फॉर्ममध्येच आन्सर लिहिणं आवश्यक असतं.